केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने वंदे मातरम सुरक्षित तटम समृद्ध भारतम सायक्लोथॉन 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे। यासाठी CISFची 2 सायकलिंग पथकं एकाच वेळी बखली अर्थात पश्चिम बंगाल आणि लखपत अर्थात गुजरात येथून निघाली आहेत। ही पथकं एकत्रितपणे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सुमारे 6500 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत, ज्यामध्ये 9 किनारी राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे। 22 फेब्रुवारी 2026 रोजी कोची अर्थात केरळ येथे सायक्लोथॉनचा समारोप होईल। या यात्रेचं आज रत्नागिरीत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी स्वागत केलं। 8 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथून सुरू झालेली ही सायक्लोथॉन 6500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करत किनारी राज्य आणि सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणार आहे। या सायक्लोथॉन स्पर्धेचा उद्देश आहे किनारी आणि सागरी सुरक्षतेबाबत जनजागृती, राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासह किनारी भागातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचं भान निर्माण करणं, नागरिक आणि CISF यांच्यात समन्वय वाढवणं, तरुण पिढीला अंमली पदार्थाच्या धोक्याबाबत जागरूक करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत। या शुभारंभ प्रसंगी नामदार उदय सामंत यांच्या समवेत रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बघाटे, सीनियर कमांडंट राहुल कुमार, सीनियर कमांडंट भास्कर कुमार, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे तसंच कोस्टगार्डचे कमांडंट उपस्थित होते। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एक विनंती करायची आहे की CISFचं नक्की काय काम असतं हे कधीतरी आपण देखील समजून घेतलं पाहिजे आणि आम्ही देखील सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। देशाच्या संरक्षणासाठी असलेले जवान आणि आयत्या वेळी संरक्षणासाठी असलेला फोर्स। आताच मला राहुल कुमारजी सांगत होते की रात्री 4 वाजता फोन येतो की सकाळी काय कारवाई करायची आहे, पण सकाळची वेळ दिली जाते पण कारवाई कुठे करायची आहे ही गेल्यानंतरच आपल्याला कळतं। एवढी देशाच्या निमित्तानं सुरक्षा ठेवण्याची जबाबदारी या CISF वर आहे। आपण मोठमोठ्या एअरपोर्टवर गेल्यानंतर त्या विमानतळाची पूर्ण सुरक्षा या सगळ्या यंत्रणेवर असते आणि म्हणून जसा देशाच्या सीमेवर सैनिक काम करत असतो तसं देशाच्या अंतर्गत फार मोठी सुरक्षा देण्याचं काम CISFच्या मार्फत होतं आणि CISFच्या मार्फत आपल्या देशातला पूर्ण समुद्र किनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्याच्यामधला अवेअरनेस प्रत्येकाला कळला पाहिजे। या भावनेतनं 130 सायकल चालवणारे CISFचे अधिकारी आज रत्नागिरीमध्ये आले। मी या ठिकाणी रानडे मॅडमना आणि विशेषतः शिल्पाताईंना सांगू इच्छितो की आम्ही भाषणामधनं कायम सांगतो की महिलांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, पण हे उदाहरण जर महाराष्ट्राला आणि देशाला द्यायचं असेल तर आता आलेल्या सायकलिस्ट पैकी 65 या महिला भगिनी आहेत हे आपण महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। गेले 3-4 दिवस त्यांचा डाएट कसा असतो, ते काय खातात, काय नक्की जेवणार आहेत याची चौकशी केल्यानंतर आता त्यांनी 1400 किलोमीटरचा टप्पा गाठलेला आहे। 1800 तो होणार आहे आणि अजून 1400 किलोमीटरचा टप्पा त्यांना गाठायचा आहे। मी विद्यार्थ्यांना हेच सांगतो की आपल्या देशाप्रती संरक्षण करण्याची भावना जर मनामध्ये असेल तर महिला भगिनी देखील काय करू शकतात त्या अख्ख्या देशाला CISFच्या टीमनं दाखवून दिलं। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो। खरं तर CISF बद्दल मला काहीच माहित नाही, परंतु राहुल कुमारजींनी मला हॅट डोक्यात घातली आणि मला देखील CISF मध्ये भरती झाल्यासारखं वाटायला लागलं। परंतु मला SP सर आपल्याला देखील एक विनंती करायची आहे। मैंने ये कहा कि आपने हैट मेरे सिर के ऊपर डाली और मेरे को भी ऐसा लगने लगा है कि मैं भी अभी CISF में भर्ती हुआ हूँ। SP सर मला एक आपल्याला विनंती करायची आहे की राहुल कुमारजींची अजून एकदा वेळ घेऊन महाराष्ट्रातल्या पोलिसांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या जनतेला कसं असतं आणि CISF मार्फत देशातल्या जनतेसाठी CISF सैनिक काय करतात याच्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे।
मला तर या अगोदर कार्यक्रमाची ताकद माहिती असते, खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तर हा कार्यक्रम आपण 5 ते 6,000 विद्यार्थ्यांसमोर केला असता, जेणेकरून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संरक्षणासाठी कोण कोण झटतात हे माझ्या सगळ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना बघता आलं असतं. आणि म्हणून रत्नागिरीच्या वतीनं पुन्हा एकदा CISFचं या रत्नागिरीमध्ये स्वागत करतो. राहुल कुमारजींचं देखील स्वागत करतो, भास्कर कुमारजींचं देखील स्वागत करतो. आणि ज्या उद्देशानं ही रॅली जवळजवळ 3-3.5 किलोमीटर सायकलवरनं काढली जाते, तो उद्देश म्हणजे समुद्राचं संरक्षण करणं. आणि मी रत्नागिरीकरांच्या वतीनं राहुल कुमारजींना शब्द देतो की आपण जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही रॅली 3.5 किलोमीटर काढलेली आहे, त्याच्यातला थोडा जो उद्देश आहे 140 किलोमीटरचा, 140 किलोमीटर जो बीचेस है वहाँ रत्नागिरी में है, तो उनका संरक्षण करने की जिम्मेदारी हमने आज स्वीकार कर ली है. ये मेरा गार्डियन मिनिस्टर करके आपको शब्द है. आणि फक्त SP सर माझीच नाही, तुमची पण आहे. तुमची, माझी, CO मॅडमची, जिल्हाधिकाऱ्यांची, RDC साहेबांची, सगळ्यांचीच आहे. आणि म्हणून हे मिशन आज रत्नागिरीकरांनी स्वीकारलंय. आणि भविष्यामध्ये CISFला आवश्यक असलेलं समुद्राचं संरक्षण हे आमच्याकडनं केलं जाईल. हा पुन्हा एकदा शब्द देतो. रत्नागिरीकरांच्या वतीनं या सगळ्या देशाच्या खऱ्या सैनिकांचं रत्नागिरीमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या 1400 किलोमीटरच्या टप्प्याला मनपूर्वक रत्नागिरीकरांकडनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.